भिडला शिवबाबा गावाने लढला 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 माझ्या गाण्यासाठी आलेलं पहिलं पारितोषिक आहे बापू माझ्या गाण्याची पहिली कमाई म्हणून त्यांच्यासाठी म्हणावं वाटतं की किती आले किती गेले किती आले किती गेले किती आले किती गेले सगळ्याला लढला भल्या भल्यानं भिडला शिवबाबा गावाने लढला शिवबाबा गावाने लढला भल्या भल्यानं भिडला शिवबाबा गावाने लढला आणि शिवरायांची ख्याती अशी शूरवीर होती आणि शिवरायांचं कार्य जे होतं ते कार्य आजपर्यंत कोणाला जमलं ना जमेल म्हणून कवी म्हणतात काय की शूरवीर पराक्रमी शिवरायांची ख्याती घरात एवढं राजेशाही थाट असताना घरात सर्व राजेशाही थाट असताना स्वराज्यासाठी त्या रयतेसाठी राणवणी हिंडला तो म्हणजे माझा शिवाजी आहे शिवाजी राजा त्याने काय केलं की प्राण लाविला पणाला स्वराज्यासाठी अरे शिवरायाचं गुण माझ्या वर्णावर सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये हर हर महादेव जेव्हा मी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये हर हर महादेवाची गर्जना व्हायची तेव्हा मुठभर सैन्य शिवाजी राजांचं मुठभर सैन्य शिवाजी राजांचं लाखभर सैन्याला भारी पडायचं आणि मुठभर सैन्याच्या जीवावर लाखभर सैनिकांवर तुटून पडायचे राजे आणि त्या दुश्मनाचं रक्त या महाराष्ट्र
समुद्रातल्या मातीवर सांडायचं म्हणून म्हणायचं काय अरे हर हर महादेव जवा घुमला हर हर महादेव जवा घुमला अरे हर हर महादेव जवा घुमला आवाज वैराच्या रक्ताचा मातीला राजांची कीर्ती अशी होती की आता सध्या अरबी समुद्राच्या मधोमध पाण्यात शिवाजी राजांची मूर्ती उभारण्याचं काम चालू आहे आता सध्या तर राजांची कीर्ती तेवढी अपरंपार होती म्हणून आज पाण्यावर पुतळा उभारतोय आणि त्या पुतळ्याला लावलेला दिवा म्हणजे माझ्या शिवाजीच्या राजाला लावलेला दिवा पाण्यावर तरंगला पाहिजे ते असा की राजाचा डंका साऱ्या विश्वामध्ये गाजा अरे तराव पाण्यावरती बघ स्वप्न हेच माऊलीन राजाचा इतिहास बोल धरला माऊलीन राजाचा इतिहास बोल धरला या माऊलीन राजाचा इतिहास बोल धरला या माऊलीनं राजाचा थोडासा इतिहास उघडण्याचा प्रयत्न केलाय म्हणून आपल्या सर्वांसाठी एक म्हणावं वाटतं की या माऊलीनं राजाचा इतिहास उलगडला अरे भला भला ना 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 भिडला शिवबाबा भला भला ना भिडला शिवबाबा गावाने भला भला ना भिडला शिवबाबा गाणे गायला पाहिजे बाबूबा पाया उठला पाहिजे बाबूबा उठा बाई गाणे गायला करून